गोष्टीचे नाव बेडूक आणि बैल. एका जंगलात एक तलाव होता. त्या तलावात बरेच बेडूक राहायचे. त्यामध्ये एक बेडूक आपल्या 3 मुलांसमवेत राहत होता. ते सर्व बेडूक त्या तलावात राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती. तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याची मुले त्याला बघून खूप आनंदी व्हायची. त्यांना वाटायचे की आपले वडील जगातील सर्वात ताकदवान आणि मोठे आहेत. तो बेडूक देखील आपल्या मुलांना आपल्या सामर्थ्याबद्दल खोट्या गोष्टी ऐकवायचा आणि त्यांच्यासमोर शक्तिशाली होण्याचा देखावा करायचा. असेच दिवस सरत गेले. ती मुले खेळता खेळता तलावातून बाहेर आली व जवळच असणाऱ्या गावात जाऊन पोहोचली. तिथे त्यांनी एका बैलाला पाहिले. तो बैल तिथे गवत खात होता. त्या बैलाला पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले, कारण तो बैल खूप मोठा होता. कारण त्यापूर्वी एवढा मोठा प्राणी त्यांनी बघितला नव्हता. तो बैल आरामात गवत खात होता आणि त्याने मध्येच मोठ्याने जोरात आवाज काढला. तो आवाज ऐकून ती मुले खूप भ्यालीत व पळत जाऊन तलावात जाऊन लपून बसली. त्यांना घाबरलेले पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना घाबरण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी घडलेले सर्व सांगितले. आम्ही खूप मोठा व शक्तिशाली प्राणी बघितला असेही सांगितले. हे ऐकताच बेडकाचा अहंकार दुखावला गेला. त्याने गर्वाने छाती फुगवून आपल्या मुलांना विचारले, एवढा मोठा प्राणी होता का तो? त्याच्या मुलांनी म्हटले, नाही, तो तुमच्यापेक्षाही अधिक मोठा प्राणी होता. आता मात्र बेडकाला राग आला आणि अधिक छाती फुगवून त्याने विचारले, एवढा मोठा होता का प्राणी तो? त्याची मुले म्हणाली, हे तर काहीच नाही, याच्याही पेक्षा मोठा होता तो. हे ऐकल्यावर त्याला आणखीनच राग आला. स्वतःला फुगवायला त्याने अजून सुरू केले. असे करता करता अचानक त्याचे शरीर फुग्यासारखे फाटले आणि त्याच्या खोट्या गर्वामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले. तात्पर्य: या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. गर्व केल्याने स्वतःचे नुकसानच होते.